धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांची देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सदिच्छा भेट। देऊळघाट बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली। यावेळी शाळेच्या प्राचार्य आर सय्यद सर यांनी आमदाराचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले। शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांचे स्वागत करण्यात आले। स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आमदारांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। यावेळी प्राचार्य सय्यद सर यांनी शाळेतील वॉल कंपाऊंड दुरुस्ती, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, शिक्षक व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यासह विविध समस्यांची माहिती आमदारांना दिली। धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी सर्व समस्यांवर लवकरच कारवाई करून त्या सोडल्याचे आश्वासन दिले। तसेच शाळेत CBSE पॅटर्न राबवण्याची घोषणा केली। गरजू मुलांसाठी नर्सरी ते 12वी पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। 10वी व 12वीच्या अतिरिक्त तुकड्यांसाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमाला अनेक शिवसेना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व युवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कड सर यांनी केले तर आभार सलमान सर यांनी मानले। मुख्य संपादक इस्माईल शेख, देऊळघाट, बुलढाणा। भाषातून व्यक्त करायचो, परंतु संजूभाऊ दादा आमदार यांनी काय केलंय की ते प्रत्येक कॉलनीमध्ये गार्डन निर्माण केलेलं आहे। आणि जेव्हा मी त्या गार्डन मध्ये जाते माझ्या घरासमोरच्या प्रमाणात शाळेमध्ये विद्यार्थी असताना आणि मुलींचं प्रमाण त्या तुलनेत 500-550 आणि विद्यार्थी जवळपास 300-350 एवढं असताना सगळं आमचा सगळं बुलडोजर आणतील, रात्र ते सगळं साफ करतील आणि मग पुढच्या 8 दिवसात तो प्रस्ताव वाचायचा, खाली जागा दाखवून कार्यक्रम करायचा। हो, आपण जिल्हा परिषद हायस्कूलला भेट दिली, काय निमित्त होता? जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय आणि हायस्कूल देऊळघाट जवळपास 850 विद्यार्थी विषयामध्ये शिकतात आणि मुलींची स्टेज पण 550च्या पुढे आहेत आणि इथलचे आपले प्रिन्सिपल हे पण प्राध्यापक हे पण चांगलं शिक्षण देखील देतात। परंतु गेल्या अनेक वर्षापासून मी देखील पाहतो या शाळेमध्ये सुविधांचा अभाव आहे। मुलींकरता टॉयलेटची व्यवस्था नाही, गच्चीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, नवीन इमारत मंजूर झाली, लॅब मंजूर झाली पण त्याला जागा नाहीये, संरक्षण भिंत नाहीये, रस्त्यावर वाहनं स्पीडर चालतात म्हणून 2-3 वेळेस मुलींचे अपघात देखील झालेले आहेत। या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात मी गुरुवारी संबंधित अधिकारी मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये या शाळेला पुरेसा चपराशांचा स्टॉप असेल, यांच्या ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून त्या कशा करता येतील तो प्रयत्न आम्ही करणार आहे। आणि गावामध्ये काय पहिल्या वर्गापर्यंत शाळा आहे ती शाळा सुद्धा या शाळेला अटॅच करून त्याचे वर्गखोल्या वाढवून नर्सरी पासून तर KG1 KG2 पासून CBSEचं पॅटर्न सुद्धा या शाळेला कसं लागू होईल आणि या विभागातले विद्यार्थी या शाळेमध्ये कसे येतील हे सगळं नियोजन आम्ही करणार आहोत। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।